कोणतरी चोर मला चोरून बघते, पण समोर काय येत नाहीये. मग चोर मला घाबरलाय की काय म्हणावं. मी असं ऐकलंय की चोरट्याने कॉलेजला जायला सुरुवात केली म्हणे. मग कॉलेजला जायचं सोडून चोर इथं काय करतोय? वैर चोरट्या चोरी करायला निघालेला चोर चोरी न करता रिकामा कधीच जात नाही. बर. बघ ना राणी, लय दिवस झाले ना आपल्याला असं निवांत नाही भेटता आलं. मग आता आहे की निवांत वेळ. अच्छा, हा निवांत तर वेळ आहेच म्हणा तुला आणि मला. काय झालं आज लईच प्रेम होतं चाललंय. प्रेम तर तू जाणारच ना, पण राणी मला एक वचन देतो. कसलं वचन? मला सोडून तू दुसरं कोणालाच अंगाला हात लावू देणार नाहीस. हे बघ, माझ्या अंगाला जर दुसरं कोणी हात लावलं ना मला लय राग येतो. माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्या अंगाला हात लावला ना तरी मला त्याचा राग येतो. मला असं कोणी अंगाला हात लावल्याने मला अजिबात आवडत नाही. पण तरीही मी तुला वचन देते का तू सोडून मी कोणालाच माझ्या अंगाला हात लावू देणार नाही. माझ्यावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. राणी, मला पण दुसरं कोणाला अंगाला हात लावायची इच्छा होत नाही आणि ना कोणाकडे बघायची. हे असं किती दिवस चालणार आहे आता? जिथवर चालतंय ना तिथवर चालवायचं. तुला वाटत नाही का आपण जरा जास्तच बिंदास भेटायला लागलोय? मला तर लय भीती वाटायला लागली. आणि एकतर ते अरुण भाऊ, त्यांच्याकडून मी एवढे पैसे घेतले, परत कसे करायचे एवढे पैसे? तू कशाला टेन्शन घेते त्याचं? आपण दोघं काहीतरी करून त्याचे पैसे देऊन टाकू. पण मी तुला आता ठणकावून सांगतोय काय, त्याच्यापासून 4 हात लांब राहायचं. तुझ्या जवळ जरी दिसला ना तरी डोकं सटकतं माझं. तू नको ना एवढा त्रास करून घेऊ. आणि तसंही पण आता इथून पुढे मी त्याला जवळ येऊ नाही देणार. आता इथून पुढे मी फक्त एकाच व्यक्तीला जवळ येऊ देणार. कोणाला? हाय कोणी, राहुल नावाचा व्यक्ती. अच्छा, नशीब काढलं म्हणायचं राहुल नावाच्या पोराने. कदाचित आमचं नशीब पण एवढं चांगलं असायला पाहिजे होतं. बरं, तुला कॉलेजला नाही जायचं का? हे काय कॉलेजमध्येच आहे की मी. तुझ्या डोळ्यात सगळं कॉलेज दिसतंय मला. वर्ग दिसतात, ते बेंचवर बसलेला मी दिसतोय, शिकवताना सर दिसतात, ते सगळं दिसतंय तुझ्या डोळ्यात मला. मग कॉलेजला जायची काय गरज आहे? मग पेपर कसे देशील? अरे त्याच्या मायला, पेपर द्यायला तर मला कॉलेजला जावंच लागणार आहे. हो ना, मग जा तू ना कॉलेजलाच जा. अजिबात माझ्या मागे येऊ नको. अगं मस्कर करतो तुझी, एवढं पण नाही कळत. अच्छा, मस्करी करतो का? मस्करी? बरं ठीक आहे, बघ आता तू कॉलेजलाच जा. खरं? अरे मी खरंच म्हणते, तू खरंच कॉलेजला जा. बघा, हा जा ना. जाऊ ना? हा जा. ठीक आहे ना, मग जाऊ ना. जा. अहो, आपलं लग्न झाल्यापासून तू माझ्याशी नीट बोललात नाही. मी आवडत नाही का तुम्हाला? ए बैस गाडीवर, अजून देव राहिलेत. हो, हे नवीन पाखरू कुठून आणलं तुम्ही? होय, कुठला तुम्ही? अय रताळ्या, पाखरू नाही मी, बायको यांची. काय बायको? बोबो भाऊ, तुम्ही लग्न केलं काय? ओ भाऊ, खरंच लग्न केलं? हा ना रे भाऊ, हे पटलं नाही बरं मला. तुमच्या लग्नात डीजेवर नाचायचं होतं, हे असं अचानक लग्न करतात का? ए खंड्या, जाय बरं इथून पळ. बरं एक काम करा, ते पैसे द्या.
पैसे काय आला? अहो अख्ख्या गावाला पिढ्या वाटतो ना, अख्ख्या गावाला कळायला पाहिजे आमच्या भाऊचं लग्न झालं. जरा जास्त द्या, 100 मध्ये काहीच नाही ना होणार. बरं भाऊ, ओळख करून द्या ना वहिनीची. यो खंड्या, काही अडचण आली तर याला सांगायचं. आणि खंड्या, ही ओरिजिनलवाली वहिनी आहे, हिला काही त्रास नाही झाला पाहिजे. उद्या घरी सगळं गाव फिरव. हो. खंड्या कशाला? तुम्हाला काय झालं फिरवायला? हे मला लय काम आहेत, मला पंचायत समितीला जायचं आहे. रिकामा ना मी पैस जाय तू. ओ वहिनी, तुम्ही कशाला टेन्शन घेता? अहो मी आहे ना, मी फिरतो तुम्हाला अख्खं गाव. बरं. तुम्हाला काय बघायचं फक्त मला सांगा. मळा बघायचा मळा दाखितो, रान बघायचं रान दाखितो, घर दाखितो, काही बी दाखितो. तुम्ही फक्त आदेश करा. मग उद्या येतो हा सकाळी. चालेल. बरं जातो, ते गावात पेढे वाटायचे. बाय. तो तोंड बघितलं म्हणून गाडी बी सुरू आहे ना. तुमचंच तोंड असं आहे म्हणून गाडी चालू होत नाही. राणे ए राणे, अहो निदान वेळ काळ काही कळतं का नाही हो तुम्हाला? हा, एवढं दुपारच्या पार तुम्ही खुशाल पिऊन आले आणि आले तर इकडे काय आले? घरीच थांबायचं होतं ना. तुम्ही तर काही तर मला कामात मदत नाही करू लागणार. ए काय सांग लग्न मी काय काम करायला गेलंय का? हा, बायको कशाला रे? म्हणजे तुम्ही मला काही तर काम करायसाठी आणलं काय? हा मग, अगं बायकोनी नवऱ्यासाठी काम करायचं असतं, नवऱ्याने नुसतं बसून खायचं. हा, तसं नसतं. उलट नवऱ्यानी बायकोनी दोघांनी एकमेकांसाठी राबायचं असतं, तेव्हा तर त्याला खरा संसार म्हणतात. हा झाली तू पिर 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 सुरू. हा, अगं मी काय म्हणतोय ते ऐकून घेईन तो आधी. काय नका सांगू, मला माहिती तुम्हाला एवढंच म्हणायचं असं ना की दे मला दारूला पैसे म्हणून, दुसरं काय? म्हणलं का तुला मी त्याचं दारूला दे पैसे म्हणून? हा हा पुढचं रान कशाला हानी तरी तू? अगं ते अरुण भाऊ नाहीत का, हा. त्याचं लग्न झालं. काय? हा मग, अगं नवी कोरी साडी नेसून एक बाई त्याच्या माग बसली होती. जाताना बघितलं मी. हा, आता होते ना बघ गावातल्या साऱ्या सांडायचे लग्न. हा, बरं बरं, मला ना एक काम आठवलंय, मी येते पटकन करून करून तेवढं, तर तुम्ही थांबा मग. हा, ए, येडे, अरे मला बी येऊ दे ना. आईला काय झालं बाबा, काय येडी बाय बाबा. ए राणे, ओ राणी बहिणी, पाहुणे पाहिलं करायला लागल्या बा. नाही मी बघितलंच नव्हतं. ही कोण? जसं आपलं घाईघाईत लग्न झालं ना, तसं यायचं बी गावातल्या संतेशी लग्न झालं आहे. एक नंबरचा बेवडा आहे, एवढी सुंदर बायको आहे, पण त्याचं काही नाही. बिचाऱ्या लय गरिबीत दिवस काढतात, कधी कधी येत असेल मदत मागायला. आता यांचं नवरं दारुडे आहे तर यांची काय चूक होत्यात? काय नाव हो तुमचं? राणी. मी आशा. आमचं नुकतंच लग्न झालंय, मी यांची बायको. बरं झालं तुम्ही मला भेटलात. ह्या गावात कुणाशी काय बोलू तेच कळत नव्हतं अहो मला. माझं पण नवीन नवीन तसंच झालं होतं, पण आता मला सवय झाली. घर कुठं आहे तुमचं? अहो हे काय इथंच, मी घरीच चालले. चला ना तुम्ही चहा घ्यायला. जाऊ का हो मी यांच्यासोबत? तशी त्यांच्यासोबत गप्पाही मारता येईल आणि मला ह्या गावात नवीन मैत्रीण पण मिळेल. हा जा जा. बरं चला, मी पण येतो मग तुमच्यासोबत. कशाला? तुम्हाला तर वेळ नव्हता ना माझ्यासोबत फिरायला? अरे हा, मला पंचायत समितीत जायचं ना, मग जा तुम्ही. जा तुम्ही, चला.
या ना आशाताई. हे बघा आमच्या गरिबाचं घर. बरं बसा ना तुम्ही. हे घ्या पाणी. मी चहा टाकते तुमच्यासाठी. चहा नका हो, मी तर गप्पा मारायला आले. बसा इथं. तुम्ही मला ना राणीच म्हणू शकता. उगाच ते आव काव कशाला करायचं. ठीक आहे, मी तुम्हाला राणी म्हणते आणि तुम्ही मला आशा म्हणा. खूप दिवसानंतर मी कोणत्या तरी मुलीशी बोलले असेल बघा. तसं लग्नाआधी कॉलेजमध्ये होती माझी एक मैत्रीण. मी तिच्याशीच बोलायची. म्हणजे या गावात तुला मैत्रीण नाही? नाही, मी सहज असा कोणाशी एवढं बोलत नाही. मग आपलं चांगलं जमतंय. बाकी तुझं सांग, लग्न करून कसं वाटतं तुला? खरं सांगू, मला तर खूप भारी वाटतंय बघ. मला असं झालं होतं ना की कधी माझं लग्न होईल आणि एकदाचं झालं. कसं असतं ना राणी, जोपर्यंत आपल्या चेहऱ्यावर तेज आहे ना तोपर्यंत लग्न करून टाकायचं असतं. एकदा जर आपल्या चेहऱ्यावरचं तेज गेलं ना तर माणूस आपल्या शरीराकडे पण बघत नाही. आणि माणसांनीच जर आपल्या शरीराकडे नाही बघितलं तर मग ते शरीर काय कामाचं? मला तर तसं वाटतं बघ. तुला काय वाटतं? मला तर तसं काही वाटत नाही. उलट मला वाटतं की जो माणूस शरीरावर प्रेम करतो ना त्याचं प्रेम फक्त काही काळच टिकतं. पण जो माणूस मनावर प्रेम करतो ना त्याचं प्रेम कधीच नाही संपत. मग मला सांग, तुझा नवरा तुझ्या शरीरावर प्रेम करतो का मनावर? ते कशावरच प्रेम करत नाही. त्यांचं प्रेम फक्त एकच आहे, ते म्हणजे दारू. त्यांना फक्त दारू भेटली पाहिजे बस, बाकी काहीच नको असतं. अवघड आहे बाई राणी तुझं. मला जर असं नवरा भेटला असता ना त्याचा जीवच घेतला असता मी बघ. ह्या गोष्टी फक्त लांबूनच बऱ्या वाटतात का? पण खरं तर जे आपल्या नशिबात येतं ना ते धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. बरं माझं जाऊ दे, तू तुझं सांग ना. माझं नुकतंच लग्न झालंय म्हणून मला यांच्याबद्दल काही माहिती नाही. पण यांच्याबद्दल खूप ऐकून आहे बरं का मी. गरिबांची मदत करतात, महिलांना काय अडचण आहे तर त्यांनाही मदत करतात. म्हणून तर यांच्यासोबत लग्न करायला एका पायावर तयार झाले बघ मी. आणि दिसायला पण किती रुबाबदार आहेत ना. मला सांग राणी, तुला यांच्याबद्दल काही माहीत असेल तर सांग ना मला थोडं. मला नाही ग काही माहिती. कारण माझं पण आता तर नवीनच लग्न झालं ना. त्यांच्यासोबत तो खंड्या नसतो का, त्याला माहिती असेल. कारण मी जेव्हा बघते ना तेव्हा तो त्यांच्यासोबत असतो. हो, उद्या तो मला गाव फिरवणार आहे ना तेव्हा तर त्याला विचारणारच आहे मी. पण तुला एक सांगू राणी, मला असं वाटतं ना माझं नशीब खरंच खूप चांगलं आहे की मला असं नवरा मिळाला. बरं तू पहिल्यांदाच आली ना तर मी तुझ्यासाठी चहा टाकते. राहुले बस बरं इथं. जरा येणार जाणार पाखरं दिसते तिथं. यार जाऊ की कॉलेजला. अरे बस काय करतो कॉलेजला जाऊन. पवार सर मला विचारत होते राहुले अधूनमधून दांड्या का मारतोय म्हणून. काय सांगितलं मग सरांना? मी सांगितलं सरला, म्हणलं राहुल्याचा सध्या तेरे नाम मधला सलमान खान झालाय. मग सर म्हणले प्रेमाच्या आधीचा राधे का प्रेम झाल्यानंतरचा राधे? म्हणलं प्रेम झाल्यानंतरचा राधे झाला त्याचा. अख्खा वर्ग बोकार हसत होता. हसा तुम्ही फक्त माझ्यावरच हसा. तसं नाही रे, प्रेम केलं तर एक तर माणूस रडतो नाही तर हसतो. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी रडतोय? नाही नाही, तू रडत रडत हसतोय. लय अवघड आहे तुझं. ए गाण्या बा झाले मस्करी आता. जाऊ इथं मला टेन्शन आलंय. त्या राणीनं अरुणकडून पैसे घेतलेत. एवढे पैसे कधी द्यायचं काय माहीत. हा ना, आणि पैसे नाही दिले ते पिचे सोडायचं नाही रे. आणि राणीचं तर लग्न झालं नसतं ना, त्या आरण्याच्या अशी नाकावर बुक्के हाणले असते ना, रक्तच काढलं असतं. पण ना गावात जर कळलं ना तू राणीचा आशिक आहे आणि मी तुझा मित्र आहे, हा वा वा वा, अख्ख्या गावातून आपली गाढवा वरात काढतील माहिती का. लय अवघड होईल. अरे म्हणून तर काय करता येत नाही. पण गण्या राणीची लवकर सुटका करायला लागते याच्यातून. झालं. हो साधा तात्या, आमच्या भाऊचं बी झालं बरं का. हा रात्री चहा प्यायला येतो. झालं खंड्या इकडे इकडे. अहो झालं झालं मुळव्याचं ऑपरेशन झालं तुझं. तुझ्या बाबाचं झालं. गप्पी गण्या. खंड्या काय झालं? अहो ते नाही का आमचे अरुण भाऊ ह्या गावातून त्या गावात वळू सारखे हिंडत होते का, हा. त्यांचं बी एकदाच झालं. काय काय अहो त्यांचं लग्न झालं. लग्न?
आता आमचे भाऊ वळी सारखे हिंडणार नाहीत. गण्या लग्न झाले अरुण अहो, तुम्हाला सांगतो हा. जोडा लय भारी दिसतोय बर का. वहिनी एकदम गोऱ्या पाहण्यात. अरे बर 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 खंड खरं सांगतो ना? हा खरं अरुण भाऊ शपथ. मग खरंच बोलतोय. बरं मी जाऊ का? हा जा जा. ते मला पुढच्या लोकांना बी हा, सांगायचं. लवकर जा जा जा. चला नीट बा. जा. हा अरे राहुल्या हे झालं एकदाच लग्न. झालं ना. भाऊ काय आता? काय राहिलं आता? ते मित्रापैकी आहे का? हा, बोल ना. अरुण भाऊनी जर विचारलं की खंड्यानी पेढे दिलेत का, तर दिले म्हणा. मलाई दार गोड पेढे होते एकदम छान मस्त पैकी. बर 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 बर. मी येऊ का? हा निघ निघ. चला बाय. हळू जा धडकशीने एखाद्या ट्रकला. हे गण्या अरुणचं लग्न झालंय. हा ना. ही गोष्ट ना सगळ्यात आधी राणीला सांगितलं पाहिजे. चालतंय. तू एक काम कर, तू कॉलेजला जा, मी काय येत नाही. नोट्स लिहून घेऊन ये, मी जातो राणी. बर बर. जपून जा बर का, नवरा असते तिथं घरी कधी कधी. बेवडे ते पिऊन पडते कुठे पण. चालू राणीकडे. बर बर. छान वाटलं मला तुझ्यासोबत बोलून. राणी चल येते मी, केव्हाची बसले. सासूबाई वाट बघत असतील, नाही तर म्हणायच्या आली नाही तर लागली गाव हिंडायला. बरं हे बघ, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा नक्की इकडे मस्त आपण गप्पा मारू. हं? बरं छान वाटलं मला बोलून. येऊ? हो. राहुल, अरे तू काय करतोय तर आणि कॉलेजला नाही गेला? अगं चाललो होतो, पण मला तुला एक अशी गोष्ट सांगायची ना जे ऐकून तुला लय आनंद होईल. अरे मला पण तुला अशी गोष्ट सांगायची ना का जी ऐकून तुला खुश होशील बघ. सांग ना मग कुठले. नाही नाही, आधी तू सांग. आधी तू. नाही आधी तू. आधी तू सांगणार. आणि बरं ठीक आहे, सांगते मीच. अरे तो अरुण नाही का माझ्या माग लागला होता, त्याचं लग्न झालंय. हे त्याच्या मायला. अगं मी पण तुला हे सांगला होतो इथं. काय? पण तुला कुठून कळलं? त्याचा तो मित्र नाही का खंड्या, सगळ्या गावावर पेढे वाटत येणार आलाय आमच्या संड्यात लग्न झालं म्हणून. अरे आता इथं बसली होती ना, ती त्याचीच बायको होती, अरुणची बायको. ती होती का? हा. भारी होती बरं का. अच्छा, आवडली तुला? आवडली? अगं मस्कर करतो राणी. मस्करी. राणी तो खुश आहे ना आता? अरुण तुला त्रास नाही देणार. राहुल खरंच मी खूप खुश आहे बघ. आत्ता कुठं माझ्या मनासारखं होतंय. अरुण पण लांब गेला आणि मला तू पाहिजे होता जवळ, आणि आता तू पण माझ्या जवळ आलास. राणी तुला एवढ्या दिवसानंतर खुश बघून का नाही मला पण लय भारी वाटतं बरं का. राणे राणे काय हो? मला राणा सोडून कमा आलीस तू? अहो मी तुम्हाला म्हणले ना की जेवायला वाढवायचं होतं ना तुम्हाला, म्हणून म्हणजे जेवण बनवायचं होतं ना म्हणून आले. हा हा भूक लागली. वाढ बरं भाकर. हा चला तुम्ही चप्पल काढा ना. चल बरं वाढ चला. अहो इकडं नका, इकडं नका, इकडं मी झाडलं नाही सकाळी, लय घाण आहे तिकडं. काय होत नाही इकडे जेव तुम्ही. अहो नका नका, तिकडं गरम होतंय आता. फॅन नाही ना तिकडं, इकडं चला, इकडं फॅन आहे ना. मला सवय जाऊ दे मी जातो. अहो नका नका, अरे नाही इकडं चला ना तुम्ही, ऐका. इकडं हा आता बायको एवढी लाडाने म्हणती चला चला मग घरात. हा चला. आणि तू चल चली. बरं चला. हा बसा ना तुम्ही. मी मळ्यात जाऊन तुझी वाट बघतो, लवकर ये. हा ठीक आहे, जा आता. हा, आले आले, बसा. भाकर वाढते. हा राणे कुठं चालली तू? ते मी सरपण संपले ना तेव्हा सरपण आणायला चालले. परत गॅसवर स्वयंपाक केला. तुम्ही काय गॅसचे पैसे थोडी देणार आहे गॅस भरून आणायला? एवढं बंडल होतं पैशाचं, काय केलं त्याचं? हा एवढं बंडल होतं म्हणे पैशाचं. सगळे काही तुम्ही दारू मध्ये संपवले ना. मी संपलं काय पैसे? मग बोलत आपलं घराला काय लागत नाहीत का पैसे? हा बसा शांत, लय येतं तुम्हाला जस काय. बरं हे बघा, मी पटकन जाते आणि पटकन येते, परत संध्याकाळी होईल मला.
काय लवकर ये. हा लय हो वहिनी, तुम्हाला काय वाटलं मग लग्न झालं म्हणून मी तुम्हाला सोडीन, तुम्हाला दिले पैसे सोडीन? हां, एवढं सोपं आहे काय अरुण? हा, अहो अरुण भाऊ, मी कुठं काय म्हणले? आणि मी म्हणले ना तुमचे पैसे देऊन टाकाल म्हणून. सोडा आता मला तुम्ही. वहिनी, पैसे काय मी तुम्हाला परत देण्यासाठी नाही दिले. पैसे तर घेईन आणि त्याचा 1 ना 1 रुपयाचा हिशोब घेईन या जास्त सकट. वहिनी, तुम्ही कधी रस प्यायला का? हां, रस्त्यावाला काय करतो माहिती आहे का? रस काढायचा असलं ना की ते ऊस आहे ना असं मसनीत घालतो, मग त्याच्यातून असा घळा 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 रस बाहेर पडतो. रस बाहेर आला की ते ऊस फेकून देत नाही, पुन्हा त्या ऊसाची घडी करून पुन्हा मसनीत घालतो. जोपर्यंत त्या ऊसातून अख्खा रस बाहेर पडत नाही ना तोपर्यंत तो तसाच करतो. तसा आहे ना हा अरुण आहे. एकदा का अरुणच्या हातात एखादी गोष्ट आली मग त्याचा चौथा ऊस तर सोडत नाही. आणि तुम्हाला तर मी अजून हात पण नाही लावला. हा, अहो भाऊ सोडा मला. माझा नवरा आत्ताच येत असं मागून की रोजच मळ्यात येतात. त्यांनी जर पाहिलं ना लय मारते ना मला. प्लीज सोडा. मी म्हणले ना मी येईन म्हणून. प्लीज सोडा हो मला. तुम्ही ना तुमच्या नवऱ्याला सांगूनच टाका. मी ना त्याला बी पैशात झोप येतो आणि तुम्हाला बी पैशात झोप येतो. मला कळलं की तुम्ही दोघं बी काही एकमेकासोबत झोपत नाही. अरुण भाऊ जरा नीट बोला, तोंड सांभाळून बोला. अरे बाप, आज काय झालं? त्या दिवशी तर लय प्रेम असं उफळून आलं होतं, आज काय झालंय? हां, ह्या पावाईने माझ्या सगळ्यांना जरा नीट बोलायचं, कळलं का? अहो भाऊ सोडा मला, दुखतंय माझा हात. सोडलं पण वहिनी फक्त आजच्या पुरतं सोडलंय. सोडीन कायमचं तवा जेव्हा ऊसाचा चौथा होईन तवा, कळलं का? हां हां, ह्याच्या आईला ह्याच्या लय माजलाय का यो? एक दिवशी याचा जीव घेतो ना बघ तू. जाऊ दे राहुल, माझीच चूक आहे सगळी. तुझी काय चूक नाही का याच्यात? तुला पैशाला लालच दाखवलं ना त्याने म्हणून झालं सगळं. स्वतःला दोषी नको ठरवू. हात दुखतोय का ग? थोडा. ह्यो हात आहे ना तुझा, आयुष्यभर कधीच सोडणार नाही मी. राहुल्या, आज लय भारी दिवस गेलाय बघ कॉलेजमध्ये. तुला काय झालं तोंड पाडून बसायला? अरे तू तर खुश झालं पाहिजे ना, त्या अरुण भाऊचं लग्न झालं म्हणून. अरे गण्या, कशाचं लग्न कशाचं काय? लग्न झालं तर तो आहे घाला राणीचा पिछा सोडत नाही. आता झालंय काय नेमकं? अरे काय झालं मग काय सांगू गण्या? दुपारी आम्ही गेलो होतो मळ्यामध्ये दोघं पण. हा, लय खुश होतो आम्ही दोघं पण. तो आहे घरा आला की आडवा वाटत आरण्या. तुला काय सांगू गण्या, राणीकडे कसा कसा बघत होता, कुठं कुठं हात लावत होता, काय काय बोलत होता, माझ्या जीवाला माहिती आहे. हे बघ गण्या, त्या आरण्याचा ना खून केला असता बघ मी. अरे राहुल्या, असलं काय केलं ना राणीच्या अडचणीत अजून वाढ होईल रे. अरे म्हणून तर शांत बसतो ना गण्या. पण गण्या, तुला आत्ताच सांगतोय काय, तो अरुण जर गप नाही ना झाला, त्या अरुणचा खून मिस करतो का नाही बघ तू. अरे राहुल्या, त्या अरुणच्या जोपर्यंत राणी पैसे परत देत नाही ना तोपर्यंत तो असाच त्रास देणार आहे. आधी आपल्याला हे विचार केला पाहिजे की त्याचे पैसे कसे रिटर्न करायचे. खरं का गण्या तुझं? आपल्याला लवकरात लवकर पैशाची अरेंजमेंट करायला पाहिजे. अरे पण आपण पैसे तरी गोळा कुठून करायचे? गण्या, आपण दोघं मिळून काहीतरी करू. चल मावशीकडे जाऊ. चल बरं. आता मावशीच काहीतरी करू शकते. मग वहिनी, काय कसं वाटलं आमचं गाव? सुंदर आहे.
गावातले माणसं छान आहेत. आणि मी काय? म्हणजे माझा स्वभाव. चल. वहिनी हे बघा पार ते खालपर्यंत दिसतंय का? हां. अहो तुमच्या नजरेच्या पलीकडचं ते सगळं अरुण भाऊच आहे. अहो अरुण भाऊ बाया इथंच आणतात. कशाला? अहो ते कामाला तुम्हाला सांगतो लय माणसं तर अरुण भाऊकडे कामाला. अहो अख्ख्या गावाला आणि अख्ख्या मळाला आमच्या अरुण भाऊच पोचतेत. बरं बरं चला तो पुढचा माळा बी दाखवतो तुम्हाला. बस झालं खंड्या. चालून चालून पाय दुखायला लागलेत माझे. दमले मी. हाय का वहिनी एवढ्यातच दमलात का? अहो अख्ख्या माळ्याचे काम तुम्हालाच बघायचेत ना. तुम्हाला काय काम करायला लावतो काय? ह्या सगळ्या मळ्याची मालकीन मी आहे आणि तुम्हाला काम सांगतो? तसं नाही वहिनी, काम तर लोकच करणार पण त्यांच्यावर लक्ष द्यायला नको का तुम्ही? हे बघ खंड्या, तू आणि तुझा अरुण भाऊ तुम्हाला काय करायचं ते करा. मी काही इथं काम करायला नाही आले. तसं पण उन्हात गेलं ना तर माझे हात काळे पडतात आणि लवकर ते गोरे पण होत नाही. परत मला पार्लर जावं लागतंय. एवढं बरोबर बोललात वहिनी. अहो तुम्ही एवढ्या गोऱ्या पान. मी ना अरुण भाऊला सांगतो की आमच्या वहिनीला अजिबात कामाला पाठवायचं नाही, नाहीतर आमच्या गोऱ्या गोऱ्या वहिनी उन्हाने काळ्या होत्या ना. बरं खंड्या, ते सगळं जाऊ दे. एक विचारू का मी तुला? विचारा ना वहिनी. खरं सांगशील ना? सांगणार ना वहिनी, तुम्ही फक्त विचारा. तुझ्या अरुण भाऊचं बाहेर कुठं लफडं चालू आहे का? लपड? खंड्या, अय खंड्या, अरे काय झालं? नाही हो वहिनी, अरुण भाऊचं कुठंच लपडं नाही. अरुण भाऊ म्हणजे देव माणूस. अहो तुम्हाला सांगतो, बाई जर अशी डाव्या बाजूनी चालली ना तर भाऊ उजव्या बाजूनी गाडी घालतात, पण त्या बाईकडे बघत पण नाहीत. म्हणजे आता त्यांचं कुठंच लफडं नाही. अहो कुठंच नाही. लग्न आधी किती होत्या? नाही लग्नाआधी बी नाही. तुम्हाला सांगतो अरुण भाऊ म्हणजे ग्रेट माणूस. अहो कुणाला काय लागलं की लगे भाऊ पळतात, कुणाला काय झालं की लगे भाऊ पळतात. नुसते धावपळ असल्या गोष्टींना ना त्यांना टाईमच नाही. बरं, ते सगळं जाऊ दे खंड्या. मला सांग, मी कशी दिसते? फटाका दिसते की बावून दिसते? आता मी काय सांगणार वैद्या, तुम्ही पण ना. काय लाजतो पोरींसारखा. मला सांग, माझ्यासारखी बायको जर तुला भेटली असती तू तिला 1 मिनिट तरी सोडली असती का? नाही हो वहिनी, उलट मी तिचा पदर धरून ना अख्ख्या गावात हिंडला असतो, पण तिला सोडली नसती. मग ही गोष्ट तुझ्या अरुण भाऊला का नाही कळत? सांग बरं मला. बघ जरा माझ्याकडं, बघ बघ माझ्याकडं. माझ्यात कोणत्या गोष्टीची कमी आहे? मी दिसायला चांगली नाही का खंड्या? अहो नाही हो वहिनी, अहो तुम्ही किती सुंदर दिसताय. उलट मी तर म्हणतोय अरुण भाऊचं नशीब उघडलंय जी तुमच्यासारखी बायको भेटली त्यांना. खंड्या, ती राणी आहे ना? हा चल बरं. काही गरज आहे का एवढी दारू प्यायची? चालतं सुद्धा ये ना स्वतःला नीट. दुसऱ्याच्या जीवावर आपण पंढरपूर करत बसायचं नुसतं. गप्पा तुम्ही आता. बाई काय हाच का ग तुझा नवरा? हा. अगं काय झालंय त्यांना? आजारी आहेत का ते? अगं कसला डोंबल्याचा आजारी, तिकडं पिऊन पडले होते. सकाळपासून मी शोधत होते तो त्या मळ्यामध्ये मला दिसले आता. हो वहिनी, त्याची पिऊन पडायची जागाच आहे ही. बाई राणी, कसं सांभाळते गो तू यांना? अगं कुठंतरी घेऊन जायचं ना दारू सोडवायला. आता जाऊ दे, कुठं नेते बाई. बरं खंड्या, ह्याची मदत कर, त्याला जा घरी घेऊन. नाही राहू दे खंड्यात, जाते मी घेऊन. अगं जाईन घेऊन. नाही नको, तसे पण मला आता सवय झाली यांची. बरं चल येते मी. अवघड आहे बाई या राणीचं. खंड्या इकडे. तुझ्या अरुण भाऊ तर दारू नाही पित ना? नाही हो वहिनी, अहो अरुण भाऊ एवढं भोळा माणूस अख्ख्या गावात कुणी नाही. मला खरं खरं सांगतोय ना, हे जर खोटं निघालं ना, तू आणि तुझा अरुण भाऊ बघते मग मी दोघांना. अहो वहिनी, मला खोटं बोलायला आवडतच नाही. मला सांग खंड्या, त्यांच्याबद्दल तू मला एवढं चांगलं चांगलं सांगतो, ते तुला पैसे देतात काय रे चांगलं सांगायचं? नाही हो वहिनी, तुम्ही काही बी विचार करायलात. चला बरं तुम्ही इकडे. तसं जर असेल ना तर मी तुला आहे ना डबल पैसे देईन. तू पण मला सगळं खरं खरं सांगाय त्यांच्याबद्दल. नाही वहिनी, तसं काही नाही.
तुम्ही चला बरं, ते बघा ते मळ्यात बघा काय आहे ते. चल. हा बाबू, वहिनी तर लय डेंजर आहे बाबा. खंड्या, आलो ना वहिनी. जेवढं होतं ना माणसाने तेवढंच करायला पाहिजे. नुसतं अंगापेक्षा भोंग. अरे अब्बा, आजचा दिवस तर लय भारी जायच्या मागं दिसतोय. बायकोला मळा दाखवायला चालू होतो, डायरेक्ट मळा समोर हजर. आमच्या मालकीनबाई पाहिल्या का? खाली गेल्यात ते. हां वहिनी, लयच राग आहे, काही मदत करू का? काही गरज नाही, मी नाही एकटी. आणि तसंही पण आता मला सवय झाली. न्या मग. संत्या तर लयच प्यायला दिसतोय. अय संत्या, अरे जरा बायकोवर लक्ष ठुजाय. तू घरी नसल्यावर बायको कोणाला भेटते, मळ्यात गेल्यावर कोणाला भेटते, कोणाकडून पैसे घेते, हे सगळं माहिती पाहिजे तुला. हां, तू आपला दारू बिऊन पडतोस होता ना, मग बायको जाते कोणा बी सांग. अरुण भाऊ, जरा तोंड सांभाळून बोला. माझ्या नवऱ्याला असं काही पण नका सांगू. आणि तसंही बी आता तुम्ही जरी त्यांना काही सांगितलं ना, तरी त्यांना काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे तुमची मेहनत उगाच वाया नका घालू. आता तुम्ही म्हणता तर नाही घालत मेहनत वाया, तुमच्यासाठी राखून ठेवतो. हं? कधी भेटायचं मग? तुमचं लग्न झाले. अरे बाप, मग लग्न झालंय, तुमचं पण लग्न झालंय, तरी आले होते ना भेटायला. हां, जोपर्यंत आपली खरी भेट होणार नाही ना, तोपर्यंत हे मन काही शांत बसणार नाही. मग कधी भेटायचं? हो वहिनी, लय चालल्या बोतान क्या ना जा, पण एक दिवस ना ह्या गाईला पाणी पाजणार म्हणजे पाजणार. पडा इथं. तुम्ही दारू प्या, खा आणि झोपा, एवढंच करा. अख्खं गाव तुमच्या बायकोवर बळजबरी करून जाईल, तरी तुम्हाला काही कळणार नाही. आणि कळलं ना तर तुम्ही काही करू शकत नाही. मीच एक दिवस इथून निघून जाईल, तेव्हा तुम्हाला खरी माझी किंमत कळेल. मागच्या जन्मात मी काय माझ्या बापाचं वाईट केलं होतं काय माहिती, जो की या जन्मात त्याने माझं वाईट करायचं ठरवलंय. अहो तिकडं तो अरुण तुमच्या डोळ्यासमोर माझी छेड काढत होता, तरी तुम्हाला शुद्ध नव्हती. राणी, इथून पुढं अरुण तुझी छेड नाही काढणार. त्याचा सगळा बंदोबस्त केला मी आहे. तुझ्या अंगाला हात पण लावू शकणार नाही तो आता. अरुणचं काही बरं वाईट तर नाही ना केलं तू? काय नाही, त्याच्या अंगाला हात न लावता त्याचा बंदोबस्त करायची ताकद आहे माझ्यात. एवढे पैसे कुठून आणले तू? काही वाईट साईड तर नाही ना केलं तू? नाही राणी, मी काहीच वाईट केलेलं नाही. हे पैसे कुठून आले, कसे आणले आणि कधी आणले हे सगळं तुला निवांत सांगतो. हे पैसे आधी घे आणि त्या अरुणचे जाऊन थोबाडावर मार. आणि हां, त्याला ठणकावून सांगू नये, इथून पुढे जर माझ्या वाट्याला गेला ना मुस्काट फोडीन म्हणो. मला तर त्याचं थोबाड बघायची पण इच्छा नाही. पण राहुल, तो हे पैसे घेईल ह्याची काय गॅरंटी? अरे हो की, ह्याचा तर मी विचारच केला नव्हता. अगं पण त्याचा मित्र आहे तो खंड्या, त्याला नेऊन दे की पैसे, तो देईल त्याला अरुणला. हा चल आपण दोघे जाऊ. नको, दोघं नको. दोघं सोबत गेलो ना त्याला आणखी संशय येईल. तू एकटीच जा. हा बरं ठीक आहे, येते मी. मोत्या चल, अरे चल ना बाबा, देतो ना तुला भाकर. चल ये, अरे ये ना. हाय का, आता तू बी रुसलास का? आता तू रुसल्यावर कसं होईन मग? एक तर तूच मला गप्पा मारायला, या गावात बी कोण नाही मला बोलायला. चल ना माय. अय अय पिल्या. आशाला आला का मला दाखवून? हो, अहो आत्ताच दाखिला. आणि ते दोघं घरी गेलेत, आता तिथून फिरायला जाणार. बरं बरं.
माझं काम करशील का? करणार ना वहिनी. अहो तुमचं काम करायचं आधीच भाऊने ऑर्डर देऊन ठेवली मला. बरं, तसं काही इथून पुढे गरज नाही पडणार, पण हे शेवटचं काम. बाबू असं काय काम आहे वहिनी? हे घे आणि तुझ्या भाऊला दे आणि त्यांना सांग का इथून पुढे जर राणीला रस्त्यात अडवलं किंवा मळ्यात अडवलं किंवा घरी येऊन जरी काही बोलले ना तर त्यांचा डायरेक्ट मुस्काट पुढे. समजलं? आई येतो मी लवकर. चाल रे. अय खंड्या, काय झालं? एवढं कोण पळायला लागलं? ते मग काय कुत्री बित्र लागले काय? नाही भाऊ, ते राणी वहिनीने पार्सल दिलंय, ते तुम्हाला द्यायचं सांगितलंय. कसलं पार्सल? हा हा, आपलं ते हे बा पाठीमागनं त्यानं मदत केली होती तेच परत केलं असं. ए तू जाय रे. हे ना कपटात ठेव, मी येतो जाऊन. मला एक काम आठवलं. अहो पण आपल्याला जाय म्हणलं ना तू. असं नुसतं बघण्यापेक्षा मला थोडी जर कामात मदत केली ना तर माझं काम हलकं होईल. अच्छा, हम्म. करतो की मग मदत. बस का? राहुल, आज मला ना स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतंय बघ. जे माझ्या अंगावर ओझं होतं ना ते गेल्यामुळे ना एकदम हलकं हलकं वाटतंय. तू जर माझ्यासोबत नसता ना तर माझं काय झालं असतं आणि काय नाही मी विचारसुद्धा नाही करू शकत. अगर आणि मी पण विचार नाही करू शकत. तू जर माझ्यासोबत नसते ना माझं काय झालं असतं ते. एका लग्न झालेल्या बाईवरती प्रेम करतोय तू. लग्न जगासाठी झालं आहे, माझ्यासाठी तू अजून पण बिन लग्नाचीस. आणि या मंगळसूत्राचं काय? ह्याचं काय? काढून फेकून देतो की. काढून फेक मग. मी खरंच काढून फेकून देईल. मी खरंच म्हणते काढून फेक मग. बघा फेकून कशाला देते? त्यापेक्षा हेच मंगळसूत्र तुझ्या हाताने माझ्या गळ्यात घाल ना. खरंच? राणी, तुझ्यासोबत किती पण वेळ घालवला ना मनच भरत नाही ग. आणि राहुल, तू जर दूर झाला ना तर माझं मनच लागत नाही बघ. खरं आहे तुझं पण. बरं चला राणी साहेब, आज तरी मला कॉलेजला जावं लागेल. आता तर मला पण वाटायला लागले का मी पण तुझ्यासोबत कॉलेजला ॲडमिशन घ्यावं. खरंच? खरंच अगं मग घे की, दोघांना पण एकत्र कॉलेजला जाता येईल. खरंच आहे ना, किती भारी होईल ना. हा की. मी ना यांना एकदा विचारून बघते आणि मग सांगते तुला. ठीक आहे, विचार त्यांना. येऊ का मी? ठीक आहे. हो वहिनी. खंड्याने निरोप नाही दिला वाटतं माझा. खंड्यानं निरोप दिला, पण माझा बी निरोप तुम्हाला कळायला पाहिजे ना. हे बघा, तुमचे सगळे पैसे मी खंड्याकडे देऊन टाकले. आता इथून पुढे माझा रस्ता अडवायचं काही काम नाही तुमचं. ह्या भाऊ, जर तुम्हाला डबल पैसे लागत असेल ना तसं सांगा, मी पुन्हा पैसे देतो. काय तुमची बायको येत असते आमच्या घरी मधून मधून चहा प्यायला, गप्पा मारायला, तेव्हा तिला विचारते ना तुला किती पैसे पाहिजे म्हणून. ह्या वहिनी, आपल्यातलं तिला काही कळता कामा नाही, नाहीतर मग एवढं वाईट नाही. हा
मग इथून पुढे जर माझा रस्ता अडवला ना मग माझ्या इतकं पण वाईट नाही. पण मला माहिती नाही अरुण काय चीज आहे ते अजून. तुमचं तर माहीत नाही, पण मी काय चीज आहे ना हे तुम्हाला कळलंच असेल. हे बघा, इथून पुढे जर माझा रस्ता अडवला किंवा माझ्या अंगाला जर हात जरी लावला ना तर डायरेक्ट मी तुमचं मुस्काड फोडून. समजलं? वहिनी, अरुणला आत्ताला केवढं कोणी बोललं नाही, पण तुम्ही बोललात. एक दिवस ना तुम्हाला याचा लय पश्चाताप होईल.